आणि त्याला iPhone 17 Pro Max घ्यायचा आहे. तर 90पेक्षा जास्त मार्क पडले तर आज iPhone घेऊन फिरणार मित्रांनो. तुम्ही असं त्याच्याकडे बघत बसणार. वाईट दिवस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी का कॉलेजला गेलो नाही कारण की कॉलेजमध्ये एवढे इंटरेस्टिंग लेक्चर नव्हते. म्हणजे असे नॉर्मल लेक्चर होते, EVS म्हणून EVS आणि इंडियन थिएटर असे. त्यामुळे मग मी काय गेलो ना कॉलेजला. आज घरीच आहे. मग आपण म्हणलं घरी बसून तर काय करायचं, तर लय विचार केला. नंतर आठवलं आपल्याकडं करण्यासारखं तर भरपूर काय आहे, फक्त करता आलं पाहिजे. मग मी काय केलं, अभ्यास करायला घेतला. जे आपलं दररोजचं काम आहे तेच. तर अभ्यास केला. आता खूप टायर्ड, खूप थकलो आहे. राज पण आज घरीचे कारण की रातचा जो लास्ट पेपर झाला त्याच्यानंतर आता डायरेक्ट 6 दिवसाने म्हणजे 25 का 26 तारखेला त्याचा पेपर आहे दुसरा. एवढा गॅप आहे त्याच्या पेपरमध्ये. स्टार्टिंगचे जे लँग्वेजचे पेपर आहेत तर त्यामुळे तो पण घरीच आहे, कुठे गेला नाही. तो पण अभ्यास करतो आहे. खालच्या रूममध्ये गेला अभ्यास करण्यासाठी. मी वरतीच बसलो होतो. नोट्स कंप्लीट केल्या माझ्या, थोडं वाचून पण काढल्या. फक्त नोट्स कंप्लीट करून काय होत नसते, त्यासाठी अंडरस्टँडिंग पण गरजेचं आहे की ते समजून घेणं. म्हणजे पुढे कधी तू एकदा वाचले तर लक्षात येईल, पटकन ते रिमेंबर होईल त्यासाठी. तर मित्रांनो, बाकीचा फार राहू द्या. आता थोडंफार कंटाळा आला, त्या बोर झाले म्हणून आपण थोडंफार फ्री होऊयात, जाऊयात कुठेतरी, घरात बसूयात. बाहेर जाण्यासाठी एकटा जायला थोडंफार हे वाटतं. आणि आपला भाऊ तुषार तो दादा इथे नाही, तो गावाला गेला आहे. थोडंफार आठवडा झाला आहे गावाला गेला आहे, तो थोडं काम होतं त्यामुळे नाही. तो असं तर आपण गेलो असतो कुठे गार्डनला, नाही तर DMartला वगैरे कुठेतरी फिरायला गेलो असतो, पण तो नाही. आता जाऊ दे, आता आपण बसूया इथेच. मग काहीतरी आठवतं काय, थोडाफार टाईमपास करतो, मग पुन्हा आपण अभ्यासाला बसूयात. आपलं जो मित्रांनो आयुष्यात शेवटपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, स्किल्स वाढवा तुमच्या, तेव्हा स्किल्स गरजेच्या आहेत खूप. ठीक आहे. आयुष्य पाहिजे तर चिंकीसारखं आमच्या. बघा किती आरामात झोपले. खायचं, उठायचं आणि झोपायचं एवढंच येतं. चिंके ए, तिला डोळा पण उचका नाही बघा, एवढी झोपेमध्ये गाठ. डोळा उघडा ठेवून झोपली वाटते ती. ए चिंके, जाऊ द्या, झोपू द्या, डिस्टर्ब नका करायला. तर मित्रांनो, आताच खेळत होतो मी आणि राज क्रिकेट खेळत होतो. म्हणजे राज अभ्यास करत होता, पण राजला म्हणलं की तुझं पण माइंड जरा फ्रेश करूयात आपण, तू पण सगळ्याजण अभ्यास करते, थोडंफार तुला पण बोर झाला असं. मग आम्ही आताच खेळतो क्रिकेट घरामध्ये. ते पण जसं आपण लास्ट टाइमला खेळलो होतो, व्हिडिओ टाकलेला, तर तसंच आज खेळलो, मजा आली खूप. आता थोडा दम लागला आहे त्यामुळे बसलो. आता पुन्हा अभ्यासाला बसूयात. माझं पण माइंड फ्रेश झालं चांगलं. आता आपण अभ्यास करूयात आणि मग पुन्हा बघूयात काय. चला. यशचा आता शेवटचा पेपर राहिलेला आहे, फक्त बायोलॉजी. तर तो अभ्यास चालू आहे त्याचा. बघू शकता अभ्यास करायला किती टार्गेट ठेवले, उत्तम ठेवले, बुक पण ठेवले. पुस्तकाची तो हालत थोडी बेकार आहे, पण अभ्यास चालू आहे त्याचा कारण की आता शेवटचा पेपर आहे, तो पण परवा पेपर आहे त्याचा. त्यामुळे बघू शकता किती जोरात अभ्यास चालू आहे. एवढी पुस्तकं मी तर नव्हती कधी अभ्यासाला घेतली, त्यामुळेच मला मार्क कमी आले. जाऊ द्या, यशला जास्त मार्क येतील. चांगला अभ्यास केला आणि त्याला मार्गदर्शन पण मी चांगलं केलेले. करू दे त्याला अभ्यास, डिस्टर्ब नको करायला. चला. तर राज काय म्हणतो, राज कसं आजचा दिवस कसा गेला? चांगला. म्हणजे तुला आता असं शाळेची आठवण येत नाही का, की शाळेचं आपण जे दिवस सकाळचं जायचं, मित्रांसोबत मस्ती, मधली सुट्टी, डबा वगैरे, ते काही आठवण नाही येत? एवढा कंटाळला होता शाळेला. हा, आता काय अभ्यास काय चालू आहे? आता चालला अभ्यास. चाललंय, पण कुठं चाललंय? रोडला. किती पेपर्स बाकी अजून? 7 पेपर बाकी अजून? 8. बाबा, 8? एकच पेपर झाला. तू सोडून 8 का धरून 8? ते सोडून 8. बाबा, इकडं 12वी वाल्याचे पेपर संपले, लास्ट पेपर आहे परवा, आणि याचा अजून 8 पेपर बाकी आहेत. मला तर वाटायचं आयुष्य जायचं पेपर देण्यामध्ये आता. मित्रांनो, राज काय ऐकत नाही. अभ्यास त्याचा एवढा जोरदार चालू आहे कारण की त्याला iPhone 17 Pro Max घ्यायचा आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तो कसा भेटेल? जेव्हा राज 10वीच्या पेपरमध्ये 90% पाडेल, म्हणजे नाही 90+, तर तेव्हा त्याला iPhone 17 Pro Max भेटणार आहे. त्यासाठी त्याचा खूप प्रयत्न चालू आहे. चांगला अभ्यास करतोय, दिवसात अभ्यास करतोय तो. बघूयात किती मार्क पडतात त्याला. साधारणपणे पेपर झाल्यानंतर 2 महिन्याने रिझल्ट लागतोच, 1-2 महिन्यामध्ये. बघूयात किती मार्क पडतात. तर 90पेक्षा जास्त मार्क पडले तर आज iPhone घेऊन फिरणार मित्रांनो. तुम्ही असं त्याच्याकडे बघत बसणार. वाईट दिवस. काय म्हणतो, पडतील का 90 पडतील का तुला? हा, अच्छा, हमको सिखा रिया.
हा एवढा अभ्यास केलाय तू? विज्ञानचं पण केले? ठीक आहे, बघतो ना आपण, बघूयात पेपर. जेव्हा तू पेपर देऊन घरी येशील तेव्हा मी घरी चेक करतो, मग कळेल आपल्याला किती भेटतील ते. आणि मित्रांनो याला इंटरमिजिएटमध्ये पण किती ए ग्रेड भेटलेला आहे, तर त्याला त्याचा अख्खा पूर्ण 1% भेटणार तरी 1%. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. म्हणजे त्याचा विषय अवघड आहे मित्रांनो. वाटेल चित्रकार पण तो चांगलाच आहे. नंतर आता सुट्ट्या लागल्यानंतर तो चित्र काढायला सुरुवात करणार आहे चांगल्याने. मग आपण तुम्हाला तो दाखवून मी तुम्हाला हा म्हणजे व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे तो पण. मग बघूत आपण हे चित्र किती भारी भारी काढतो मित्रांनो. मी पण काढायचं पण मी सोडून दिला आता म्हणजे लॉकडाऊनमध्ये सोडून दिले, खूप वेळ झाला नाही. मग आपण पुन्हा एकदा सुरुवात करूयात. बघूयात आपण आपल्या हातातली कला अजून आहे की नाही. बाकी राज 90% वाटतो की नाही ते पण आपण लक्ष देऊन, तुम्ही पण लक्ष द्या. ऐकाच म्हणते त्याच्यावर ध्यान ठेवा. 90% वाटतं की नाही. त्याला iPhone 17 Pro Max पाहिजे, त्यासाठी तो एवढा प्रयत्न चालू आहे त्याचा. मित्रांनो घाबरून राहा. मित्रांनो राज काय म्हणतोय बघा, आता iPhoneचं 17चं झालेलं आहे, पण आता काय म्हणतोय बघा. तो काय म्हणतोय की काय म्हणतोय त्याला, अरे कहना क्या चाहते हो? हा 10वी झाल्यानंतर जी मला जिम लावायची, त्याची तब्येत बघा तुम्ही, आणि त्याला पहिली जिम लावायची. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा राजने जिम लावली पाहिजे की नाही आता त्याच्या तब्येतीकडे बघून. माझी पण तब्येत मित्रांनो खूप खराब झालेली आहे जिम सोडल्यापासून. कारण 2-3 महिने झाले जिम सोडली मी. थोडंफार आजारी पडलो होतो मागं, त्यामुळे. बाकी राज पण जिम लावणार, मग बघूयात राज जिम लावतोय की नाही. जरी लावली तर त्याची बॉडी बघूयात आपण, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघूयात कसा करतोय तो. आता तर खुश आहे, पण त्याचं अजून पेपर संपायचे. आत्ताचे पेपर चालू झालेत, अजून 8 पेपर बाकी आहेत अजून. कधी लावते जिम पण असतो, बघूयात आपण, वाट बघूयात त्याची. हा ना, एक पेपरमध्ये 6 ते 7 दिवसाचा गॅप ठेवलेला आहे बोर्डवाल्यांनी. काय बोलायचं जाऊ द्या. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला पण टाईम लागलेला आहे, ग्राउंडला जायचं आहे मला रनिंगसाठी. रनिंग इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, त्यामुळे आता जाऊया, ग्राउंडचा टाईम झालेला आहे म्हणून. तर आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण उद्या पुन्हा भेटूयात एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने, एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.